भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला वंदन करीत सिंदूर रॅली संपन्न। आज दिनांक 22/5/2025 रोजी सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील टावर बगीचा येथून या रॅलीस सुरुवात करण्यात आली, तर रॅलीचा समारोप आग्रा रोड मार्गे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या सिंदूर रॅलीचा समारोप करण्यात आला। तर या प्रसंगी या ठिकाणी देशभक्तीचे विराट दर्शन घडविण्यासाठी सर्व मातृशक्तीने सिंदूर रॅलीमध्ये लाल रंगाची साडी परिधान करून तसेच एकमेकाला सिंदूर लावून भारत मातेचा जयघोष करीत उत्साहात रॅलीत सहभाग नोंदविला। तर रॅलीच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदन करून तिथून रॅलीस सुरुवात करण्यात आली। तर रॅलीचा समारोप क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला। सदर या रॅलीचे नियोजन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट पाटील यांनी केले होते। तर पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ समस्त मातृशक्ती परिवार आणि भाजपा महिला मोर्चा धुळे शहर तसेच राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी धुळेकर माता भगिनी सर्व भाजप नगरसेविका प्रदेश महिला पदाधिकारी महिला मोर्चा सर्व पदाधिकारी मंडळ अधिकारी सर्व व मंडळ मोर्चा सेल प्रकोष्ठ महिला पदाधिकारी कार्यकर्ते या सिंदूर रॅलीत सहभागी झाले होते। सदर रॅली ही धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा जयश्रीताई अहिरराव यांच्या मार्गदर्शनात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तर रॅलीचे आयोजन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट पाटील यांनी केले। तर या प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, उपमहापौर कल्याणताई आंबळकर, बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका अल्फा अग्रवाल, वैशालीताई शिरसाट, सुनीताताई सोनार, मोहिनीताई धात्रक, उमा सोनार, आरती पवार, निशाताई चौबे, भारती अहिरराव, वंदना सूर्यवंशी, स्नेहल जाधव, रोहिणी चव्हाण, प्रमिला जाधव, संगीता चौधरी, रंजना पाटील, योगिता बागुल, छाया पाटील, संगीता राजपूत, सुवर्णा पाटील, शीला बडागे, सरिता सोनवणे, उषा माकडे, छाया गुरव, हर्षदा महाले, गौरी कोडवले, अश्विनी सोनार, प्राजक्ता बागुल, छकुली मनीषा काडे आदी सर्वच महिला वर्ग या ठिकाणी या सिंदूर रॅलीत सहभागी झाले होते।
पहलगाम इथे आपले निष्पाप असे जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केलेला होता त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलेले आहे ते खरंच आज प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची बाब आहे की त्यांच्या घरात जाऊन आपल्या भारतीय सैन्याने त्यांना मुंहतोड जबाब दिलेला आहे। तसेच नरेंद्र मोदी साहेबांचेही खूप खूप म्हणजे कौतुक असे वाटते। आपले देशाचे जे सर्वांचे लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी ह्या जे आपण ऑपरेशन सिंधूर हे जे नाव त्यांनी दिलं तर मला खरोखर माझ्या सगळ्या महिला भगिनींकडून त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ज्या महिलांविषयी ज्या भावना आहेत त्या किती त्यांच्या म्हणजे भगिनींविषयी काय भावना आहेत त्यांचं ते सिंदूर नाव देऊन त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे। तसेच जे आपले म्हणजे काही उदाहरण असे होते की आज लग्न झालेलं आहे आणि उद्या त्यांची सत्यनारायणाची पूजा असताना हे आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच उदाहरण आहे। तर ते सैनिकसुद्धा देशासाठी लगेच युद्धासाठी तयार झाले आणि ते बॉर्डरवर गेलेले आहेत। अशा सर्व शूरवीर सैनिकांसाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एक सिंदूर यात्रा इथे आयोजित केलेली होती। ह्या यात्रेला आमचे सन्माननीय आमदार अनुभाई अग्रवाल तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय नरेंद्र भाऊ अंबळकर, आमचे आधी खासदार सुभाष भाऊ तसेच आमच्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष जयश्रीताई अहिराव यांच्या सर्वांचे मार्गदर्शन लाभले। तसेच आमच्या महापौर प्रतिभाताई चौधरी अग्रवाल यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि उपमहापौर सौ कल्याणीताई अंबळकर यांचे आम्हाला विशेष सहकार्य इथे लाभलेले आहे। आणि आज इथे आम्ही सिंदूर यात्रा आयोजित केलेली होती त्या आमच्या प्रदेशाच्या प्रदर्शन केलेलं आहे। आम्ही सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे आमचा सदैव त्यांना आशीर्वाद आणि पाठिंबा राहील एवढं मी आज बरोबर आपल्या देशात घडलेली जी घटना दुःखद घटना होती 22 एप्रिलला आपल्या देशातील जे पर्यटक पहलगामला गेलेले होते त्यांची आतंकवाद्यांकडून निर्घुण अशी हत्या करण्यात आली। त्या आतंकवादींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। जे आम्ही पाहिलं आपण सगळ्यांनी की ह्या यात्रेला आम्ही सिंदूर यात्रा असं नाव दिलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी पहलगामला गेलेले 26 जे आमचे हिंदू बांधव होते त्यांना धर्म विचारून तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात, जर हिंदू असला तर त्या ठिकाणी त्यांना गोळी घातलेली आहे आणि 26 महिलांचे कपाळाचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांकडून पहलगाममध्ये झालेलं आहे। त्याचा निषेध करण्यासाठी देखील या सिंदूर यात्रेचं आयोजन केलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं असेल की मोदी साहेब अशा देशाला लाभलेले असं कणखर नेतृत्व आहे की आमच्या ज्या भगिनींचा सिंदूर पुसला गेला, जे कुंकू पुसलं गेलं त्याचा बदला मोदी साहेबांनी घेतला आणि त्या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन हे नाव दिलं आणि त्याचं नेतृत्व संपूर्ण भारत देशवासियांनी पाहिलं की आमच्या महिला भगिनींच्या हातात त्याचं नेतृत्व दिलं। त्यात सोफिया कुरेशी असेल, व्योमिका सिंग असेल, या दोघंही महिलांकडे या ऑपरेशनची सिंदूर ऑपरेशनची सूत्रेही दिली आणि त्यात देखील आपण पाहिलं की ह्या जी सूत्रे आमच्या महिला भगिनींकडे दिली तर सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमध्ये जे आतंकवाद्यांचे जे काही ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणचे त्यांचे सर्व अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। त्यात भारताचा विजय झालेला आहे। त्यामागचं कारण हेच आहे की आमचं भारत देशाचं सैनिक हे खूप खंबीर आहे आणि त्यांना खंबीर अशी साथ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे। ज्या भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं त्या भगिनींसोबत आम्ही आहोत। काही आमचे बांधव
हे देशाच्या सीमेवर लढत आहेत, तर अशा परिवारांसोबत देखील आम्ही आहोत. असे जे काही आमच्या सिंदूर पुसलेल्या भगिनी आहेत त्या सर्व महिला भगिनींच्या सोबत आम्ही आहोत आणि ज्यांचे पती, ज्यांची मुलं या देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करत आहेत अशा सगळ्या महिला भगिनींसोबत संपूर्ण भारतीय जनता पार्टी नव्हेच तर सर्व महिला मोर्चा हा आहे, हेच आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी धुळे शहर महिला मोर्चाच्या वतीने आम्ही सिंदूर यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या देशाची सेना यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो की यांनी पाकिस्तानला जशाचा तसा धडा शिकवलेला आहे आणि त्या ठिकाणी जे काही धडा शिकवला त्यात पाकिस्तानने आपण पाहिलं सगळ्यांनी की त्यांनी देखील माघार घेतलेली आहे. जर पाकिस्तानने अशा प्रकारचे आता कुठलेही जर हालचाल केली तर त्यात आमच्या देशाचं सेना ही त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, एवढे चोख बंदोबस्त हा सैनिकांचा आहे. धन्यवाद.